चंद्रग्रह योगाने बनेल विवाहाचा दुर्लभ संयोग 2026 मध्ये या 5 राशींचा शुभ विवाह होईल। होय मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की वर्ष 2026 ची सुरुवात खूप लवकर होणार आहे, ज्यामुळे 12 पैकी 5 राशींच्या नव्या वर्षात चंद्रग्रहण योगामुळे विवाहाचा दुर्लभ संयोग निर्माण होणार आहे। आता या 5 राशींच्या जीवनात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांची शुभ दृष्टी राहील। 2026 मध्ये या 5 राशींचा दुर्लभ विवाह होणारच आहे। आता या राशींच्या जीवनात विवाहासंबंधी जी काही समस्या होती त्या समस्या 2026 मध्ये संपणार आहेत, ज्यामुळे या 5 राशींचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे। या राशींच्या लग्न कुंडल्या आता मजबूत होणार आहेत। होय मित्रांनो, चंद्र योगाच्या दुर्लभ संयोगामुळे या राशींसाठी वर्ष 2026 आनंद घेऊन येणार आहे। त्यामुळे प्रिय मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या 5 राशींवर वर्ष 2026 मध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता भगवती यांच्या शुभ दृष्टीमुळे विवाहाचे योग मजबूत होणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की नववर्ष ही नव्या सुरुवातीचे प्रतीक घेऊन येतं आणि जेव्हा विषय असतो विवाहासारख्या पवित्र बंधनाचा, तेव्हा प्रत्येक जण जाणून घेऊ इच्छितो की त्याच्या नशिबातील तारे काय सांगतात। वर्ष 2026 अनेक राशींसाठी विवाहाचा शुभ संयोग घेऊन येत आहे। ज्यांच्या कुंडलीत आतापर्यंत विवाहाचे योग होते त्याच्यासाठी हे वर्ष नवी आशा आणि नवे संबंध घेऊन येऊ शकतं। होय मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष ग्रहाची चाल आणि दशा या वर्षी अनेक जातकांच्या जीवनात विवाहाच्या मंगलसूत्राला अधिक मजबूत बनवत आहेत। तसेच विवाहाचे कारक ग्रह गुरु, शनी आणि शुक्र यांच्या शुभ दशेमुळे चंद्रग्रह योग निर्माण होईल, ज्यामुळे या राशींच्या संबंधामध्ये जबरदस्त स्थिरता आणि मजबूती पाहायला मिळेल। मित्रांनो, वर्ष 2026 च्या ज्योतिषीय गणनेनुसार 11 जानेवारी 2026 पासून ते 21 मार्च 2026 पर्यंतचा काळ अतिशय शक्तिशाली ग्रहस्थिती घेऊन येणार आहे। होय, या काळात गुरु ग्रह कर्क राशीत वक्री राहतील, तर चंद्र आणि शुक्र यांचा संयोग अनेकदा अशी स्थिती निर्माण करेल ज्यामुळे विवाह आणि प्रेम संबंधांच्या शक्यता वाढतील। इतकंच नव्हे, शनी देव या काळात कुंभ राशीत राहतील आणि त्यांची शुभ दृष्टी वृषभ, कर्क आणि कन्या इत्यादी राशींवर राहील। त्यामुळे विवाहाचे ग्रह शुक्र आणि गुरु या दोघांचा प्रभाव त्या राशींच्या जीवनात अत्यंत शुभ परिणाम देणारा ठरेल। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्रग्रह योग तयार होतो आणि त्यावर शुक्र व गुरु यांची दृष्टी असते, तेव्हा तो योग श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेचे प्रतीक मानला जातो। अशा वेळी जातकाच्या जीवनातील विवाहाशी संबंधित अडचणी दूर होतात, योग्य जीवनसाथीचा आगमन होतो आणि घरात सुख समृद्धी वाढते। म्हणजेच 2026 मध्ये जे जातक विवाह योग्य आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत शुभ आणि मंगलकारी ठरणार आहे। म्हणून मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, कारण हे विश्लेषण तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे। तसेच कमेंट बॉक्समध्ये खरी श्रद्धा ठेवून जय श्री नारायण भगवान असा जयघोष अवश्य करा आणि व्हिडिओला एक सुंदरसा लाईक द्या। अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, ज्यामुळे तुम्हाला ज्योतिषाशी संबंधित माहिती सतत मिळत राहील। तर प्रिय दर्शक हो, चला जाणून घेऊ या त्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांचे वर्ष 2026 आनंद आणि खुशीनं भरलेलं असणार आहे। क्रमांक 1, मेष राशी। मेष राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की ज्यांची विवाहयोग्य वय पूर्ण झाली आहे आणि जे जीवनसाथीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी विवाह योग 2026 हे वर्ष अत्यंत अनुकूल ठरणार आहे। होय मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून पर्यंत बृहस्पती ग्रहाच्या 7व्या भावावर प्रभाव राहील, जो विवाह घडवून आणण्यासाठी सहाय्यक ठरेल। तथापि 2 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत विवाहाशी संबंधित बाबतीत गुरु ग्रह तुम्हाला ना अनुकूल परिणाम देतील ना प्रतिकूल।
परंतु वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत आणि त्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात विवाहासाठी बृहस्पतीचा गोचर पूर्णपणे तुमच्या पाठीशी राही। या काळात दाम्पत्य जीवनातही अनुकूलता दिसून येईल। तुम्ही लहान सहान समस्या आपसात बोलून सोडवू शकाल। असं करणं तुमच्यासाठी अत्यंत योग्य ठरेल आणि तुमचं दाम्पत्य जीवन सुखी व आनंदी राहील। एकूणच पाहता वर्ष 2026 मेष राशीच्या अविवाहित जातकांसाठी विवाहाशी संबंधित बाबतीत अत्यंत अनुकूल ठरणार आहे। त्याचप्रमाणे हे वर्ष वैवाहिक जीवनासाठी सुद्धा उत्तम राहील। वर्षाच्या बहुतांश काळात बृहस्पती देवाचा अनुकूल गोचर असल्यामुळे तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल। विवाहाच्या समस्या दूर करण्यासाठी विशेष उपाय दररोज शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि नमः शिवाय या मंत्राचा जप करा। प्रत्येक शुक्रवार सुहागन स्त्रियांना भोजन द्या। कन्यांना वस्त्र किंवा मिठाई दान करा। मंगळवारी गू आणि लाल वस्त्र भगवान हनुमानजींना अर्पण करा। भगवान गणेशजींना दूर्वा अर्पण करा आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी गणपती नमः या मंत्राचा जप करा। क्रमांक 2 वृषभ राशी। वृषभ राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की वर्ष 2026 मध्ये निर्माण होणारा विवाहाचा चंद्र योग आता वृषभ राशीसाठी विवाहाशी संबंधित समस्याचा अंत घडवून आणणार आहे। होय मित्रांनो, वृषभ राशीचे जे जातक विवाह बंधनात अडकू इच्छितात किंवा विवाहयोग्य झाले आहेत त्याच्यासाठी नवम वर्ष म्हणजेच 2026 सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे। जर तुम्ही विवाहयोग्य असाल तर वर्ष 2026 तुमच्या विवाह बंधनात अडकण्यासाठी सहाय्यक ठरेल। वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जूनपर्यंत बृहस्पती देव तुमच्या दुसऱ्या भावात राहतील। त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य संख्या वाढण्याची शक्यता आहे। ही स्थिती दर्शवते की विवाहानंतर तुमच्या घरी एखादा नवीन सदस्य येऊ शकतो किंवा तुम्हाला नवीन कुटुंब मिळू शकतं। तसेच वर्ष 2026 मध्ये 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल, कारण या काळात बृहस्पती देव तुमच्या सप्तम भावावर दृष्टी ठेवतील। त्यामुळे बृहस्पती ग्रह विवाह घडवून आणण्यात सहाय्यक ठरतील। मात्र 31 ऑक्टोबर नंतर त्याची स्थिती तुमच्यासाठी फारशी अनुकूल राहणार नाही। वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने वर्ष 2026 ची सुरुवात ते 31 ऑक्टोबर पर्यंतचा काळ अतिशय उत्तम मानला जाईल। लवकर विवाहासाठी उपाय गौरी पूजन करा। विशेषतः सोमवारच्या दिवशी विवाहयोग्य कन्यांनी कात्यायनी देवीची पूजा करावी। कात्यायनी महामाये महायोगिनीधीश्वरी या मंत्राचा 108 वेळा जप करा। शुक्रवारी लक्ष्मीनारायण मंदिरात दीप प्रज्वलित करा। प्रत्येक अमावस्येला तुलसीच्या रोपावर पाणी अर्पण करा। क्रमांक 3 मिथुन राशी। मिथुन राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की विवाह योग 2026 नुसार जे मिथुन राशीचे जातक विवाहासाठी इच्छुक आहेत आणि यासाठी बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहेत त्याच्यासाठी वर्ष 2026 अत्यंत शुभ राहील असा अंदाज आहे। होय मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जूनपर्यंत बृहस्पती तुमच्या पहिल्या भावात राहतील आणि सप्तम भावाकडे दृष्टी ठेवतील। विवाहासाठी ही एक अतिशय अनुकूल स्थिती मानली जाते। याशिवाय बृहस्पती तुमच्या सप्तम भावाचे स्वामी असून स्वतः 7व्या भावाकडे दृष्टी ठेवतील, ही देखील शुभ गोष्ट ठरेल। तसेच सप्तमेश प्रथम भावात राहून पंचम भावावर दृष्टी ठेवतील, ज्यामुळे विवाहाचे प्रबळ योग तयार होतील। भगवान विष्णूच्या आशीर्वादामुळे प्रेम विवाह करू इच्छिणाऱ्या जातकांनाही उत्तम परिणाम मिळतील। अशा परिस्थितीत वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 ऑक्टोबर पर्यंतचा का विवाह आणि प्रेम विवाह या दोन्हीसाठी अत्यंत शुभ ठरेल। बृहस्पती 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान उच्च अवस्थेत दुसऱ्या भावात राहतील, ज्यामुळे अरेंज मॅरेजशी संबंधित प्रकरणांमध्ये अत्यंत चांगले परिणाम मिळू शकतात। लवकर विवाहासाठी उपाय प्रत्येक सोमवार शिवपार्वतीची संयुक्त पूजा करा आणि नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा।
शुक्रवारी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आराधना करा. गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करा आणि केळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. चंद्र दोष निवारणासाठी सोमप्रदोष व्रत पाळा. क्रमांक 4. कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की 121 वर्षानंतर नव्या वर्षात विवाहाचे दुर्लभ संयोग निर्माण होत असल्याने हे नवम वर्ष कर्क राशीच्या जातकांसाठी अत्यंत शानदार ठरणार आहे. होय मित्रांनो, कारण लक्ष्मी माता आणि भगवान नारायण यांचे आशीर्वाद तुम्हाला नव्या वर्षात प्राप्त होतील. तसेच ज्यांचा विवाह वर्ष 2025 मध्ये होऊ शकला नाही अशा कन्या आणि वरांसाठी वर्ष 2026 विवाहाचे दुर्लभ संयोग घेऊन येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की वर्ष 2026 च्या सुरुवातीच्या का अत्यंत फलदायी राहील. शुभ कार्ये आणि विवाहाचे कारक ग्रह बृहस्पती देव वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून 2026 पर्यंत तुमच्या लाभभावात राहतील. येथून बृहस्पतीची दृष्टी पंचम भाव आणि सप्तम भावावर असेल. पंचम भावावर गुरु ग्रहाचा प्रभाव प्रेम, साखरपुडा आणि मैत्रीसाठी शुभ मानला जातो. अशा परिस्थितीत विवाहाशी संबंधित गोष्टी पुढे सरकू शकतात आणि तुमचा साखरपुडा होण्याची शक्यता निर्माण होईल. तसेच सप्तम भावावर असलेल्या दृष्टीमुळे विवाहाचे योगही अधिक मजबूत होतील. म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून 2026 पर्यंतचा का साखरपुडा आणि विवाह या दोन्ही गोष्टींसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. तथापि बृहस्पती 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान दूर राहतील. त्यामुळे या काळात वैवाहिक जीवनातील समस्या वाढू नयेत म्हणून त्या आधीच सोडवाव्यात. लवकर विवाहासाठी उपाय: दररोज शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि नमः शिवाय या मंत्राचा जप करा. प्रत्येक शुक्रवार सुहागन स्त्रियांना भोजन द्या. कन्यांना वस्त्र किंवा मिठाई दान करा. मंगळवारी गू आणि लाल वस्त्र भगवान हनुमानजींना अर्पण करा. क्रमांक 5. सिंह राशी. सिंह राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की वर्ष 2025 मध्ये चंद्रयोगामुळे विवाहाचे मंगल संयोग निर्माण झाल्याने सिंह राशीच्या जातकांच्या नशिबाची कुंडली आता अधिक मजबूत झाली आहे. होय मित्रांनो, त्यामुळे हे नवम वर्ष सिंह राशीच्या जातकांसाठी नवी सुरुवात घेऊन येणार आहे. सिंह राशीचे जे जातक विवाहयोग्य वयात आहेत किंवा जे विवाह करण्याची इच्छा बाळगून त्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी वर्ष 2026 अत्यंत उत्तम ठरेल. विवाह योग 2026 नुसार विवाह बंधनात अडकण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, कारण वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून 2026 पर्यंत गुरु महाराज तुमच्या लाभभावात राहतील. तथापि बृहस्पती देव संस्कार आणि कुटुंबाचे कारक मानले जातात. अशा परिस्थितीत लाभभावात असलेल्या बृहस्पतीची दृष्टी पंचम आणि सप्तम भावावर पडल्यामुळे साखरपुडा, प्रेमसंबंध आणि विवाहासाठीचा का फलदायी ठरेल. वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून 2026 पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी मजबूत राहील, परंतु 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या काळात विवाहाशी संबंधित बाबतीत स्थिती थोडी दुर्बळ राहण्याची शक्यता आहे. मात्र 31 ऑक्टोबर नंतरचा काळ अत्यंत शुभ मानला जाईल, कारण या काळात बृहस्पती ग्रह एकाच वेळी तुमच्या पंचम आणि सप्तम भावावर दृष्टी ठेवतील. त्याच्या परिणामस्वरूप साखरपुडा आणि विवाहाचे योग तयार होतील. जे जातक प्रेमविवाह करू इच्छितात त्यांना यश प्राप्त होईल. लवकर विवाहासाठी उपाय: शुक्रवारी सिंदूर, चूड्या आणि आरसा मंदिरात अर्पण करा. विवाहात अडथळे येत असतील तर स्वयंपाकघरात चांदीच्या नाणे ठेवा. घराच्या ईशान्य दिशेला उत्तर पूर्व कोपरा स्वच्छ आणि पवित्र ठेवा. क्रमांक 6. कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की 121 वर्षानंतर निर्माण होणाऱ्या विवाहाच्या दुर्लभ योगामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपादृष्टीने कन्या राशीचे जातक वर्ष 2026 मध्ये विवाहाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत. होय मित्रांनो, हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत मंगलमय ठरणार आहे. कन्या राशीचे जे जातक विवाह करू इच्छितात किंवा विवाहासाठी सतत प्रयत्नशील आहेत,
त्याच्यासाठी विवाह योग 2026 असे सांगतो की विवाहाच्या दृष्टीने हे वर्ष मिश्र परिणाम देणारे राहील। विवाह भावाचे स्वामी शुक्र ग्रह 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर पर्यंत उच्च अवस्थेत लाभ भावात राहतील। त्यामुळे विवाहाशी संबंधित गोष्टी पुढे नेण्यात हा का तुमच्यासाठी सहाय्यक ठरेल। तर सप्तम दृष्टीने बृहस्पती पंचम भावाकडे पाहतील, ज्यामुळे साखरपुड्याचे योग तयार होऊ शकतात। हेही सांगितले जाते की पंचम भावात मकर राशी असते आणि मकर राशीसोबत बृहस्पती देवांचे संबंध विशेष अनुकूल मानले जात नाहीत। अशा परिस्थितीत साखरपुड्यानंतर विवाहाला जास्त का पुढे ढकलणे टाळावे लागेल। उलट चट मंगनीपट व्याह म्हणजेच लवकरात लवकर विवाह करण्याचा प्रयत्न करावा, तेव्हाच तुम्हाला चांगले यश मिळू शकते। मात्र वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून पर्यंतच्या आणि 31 ऑक्टोबर नंतरचा का विवाह किंवा साखरपुड्यासाठी विशेष अनुकूल मानला जाणार नाही। अशा परिस्थितीत तुम्ही विवाहासारख्या मांगलिक कार्याचा प्रयत्न 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी करण्याचा प्रयत्न करा। लवकर विवाहासाठी उपाय: प्रत्येक सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वतीची संयुक्त पूजा करा आणि नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा। शुक्रवारी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आराधना करा। क्रमांक 7 तुराशी। तुराशीच्या जातकांना सांगू इच्छितो की जे जातक विवाह करायची इच्छा बाळगतात किंवा काही कारणामुळे त्याचे विवाह योग जुळत नाही, त्याच्यासाठी विवाह योग 2026 नुसार हे नवीन वर्ष म्हणजेच 2026 वर्ष तुमच्या बाजूने देणारे ठरेल। जे लोक विवाहयोग्य आहेत त्याच्यासाठी वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जून 2026 पर्यंतचा का अत्यंत खास राहील। या काळात बृहस्पती ग्रह तुमच्या कुंडलीत अशा स्थानी असेल की ज्यामुळे विवाहाशी संबंधित गोष्टींमध्ये तुम्हाला लाभ होऊ शकतो। या काळात तुमच्या सगाईचे योग तयार होऊ शकतात। मात्र ज्या स्थानी सगाई होणार आहे त्या ठिकाणी राहू ग्रह विराजमान आहे, याचा अर्थ असा की तुम्ही सगाईनंतर लगेच विवाह केला पाहिजे किंवा मग 5 डिसेंबर 2026 नंतरच विवाहाची गोष्ट पुढे न्यावी। कारण जर तुम्ही विवाह सतत पुढे ढकलत राहिलात तर राहूच्या प्रभावामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे नातं तुटण्याचीही शक्यता आहे। बृहस्पती तुमचे नाते अधिक मजबूत करतील, परंतु राहू काही अडथळे निर्माण करू शकतो। जर तुम्ही ओळखीतील एखाद्या नात्याकडे पुढे जात असाल तर त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे। उपाय: मंगळवारी हनुमानजी किंवा मंगदेवाची पूजा करा। लाल मसूर डाळ दान करा। मग ग्रह शांती पाठ एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून करून घ्या। सुहागिनी स्त्रियांना सिंदूर आणि लाल बांगड्या दान करा। क्रमांक 8 वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हे वर्ष मिश्र परिणाम घेऊन येऊ शकते। अशी शक्यता आहे की या वर्षी तुम्हाला विवाहाचे प्रस्ताव मिळतील, पण गोष्टी सहजरित्या पुढे सरकणार नाहीत। विशेषतः वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जून पर्यंत तुमच्या मनाप्रमाणे जोडीदार किंवा नाते जुळणार नाही, परंतु 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला काही चांगले प्रस्ताव मिळू शकतात, जे साखरपुडा किंवा विवाहात रूपांतरित होऊ शकतात। 31 ऑक्टोबर नंतर वर्षाच्या उर्वरित काळात परिणाम सरासरी राहतील, कारण या काळात सप्तम आणि पंचम भावाशी बृहस्पतीचा संबंध राहणार नाही। तथापि बृहस्पतीच्या दुसऱ्या भावाशी संबंध असेल, जो कौटुंबिक वाढ आणि स्थैर्याचे सूचक आहे। अशा स्थितीत तुम्ही विवाहाची आशा ठेवू शकता। सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर विवाहाशी संबंधित गोष्टी पुढे नेण्यासाठी जानेवारी ते 2 जून हा काळ थोडा कमकुवत राहू शकतो। लवकर विवाहासाठी उपाय: 1 गौरीशंकर पूजा करा। प्रत्येक सोमवारी शिव पार्वतीची संयुक्त पूजा करा। नमः शिवाय पार्वती ते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। यामुळे विवाहात येणाऱ्या अडथळ्याचे निवारण होते। क्रमांक 9 धनु राशी। धनु राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की विवाह योग 2026 नुसार धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष मोठ्या प्रमाणात अनुकूल राहील। मात्र
विवाह हा आपल्या कुंडलीतील दशा आणि ग्रहाच्या गोचरावर अवलंबून असतो. ग्रहाच्या गोचरानुसार हे वर्ष विवाहाच्या दृष्टीने चांगले मानले जाईल. या काळात जानेवारी ते 2 जून 2026 पर्यंत बृहस्पती ग्रहाचा प्रभाव सप्तम भावावर राहील आणि त्यामुळे विवाह बंधनात अडकण्याचे योग निर्माण होतील. तसेच दशा अनुकूल असल्यास तुमचा विवाह होऊ शकतो. 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान बृहस्पती ग्रह विवाहाशी संबंधित गोष्टींमध्ये तुमचा सहकार्य करणार नाही, परंतु 31 ऑक्टोबर 2026 नंतर बृहस्पती देवांची स्थिती पुन्हा तुमच्यासाठी शुभ बनेल, कारण या काळात त्याची दृष्टी तुमच्या लग्नभाव आणि पंचम भावावर असेल. त्यामुळे हे विवाहाशी संबंधित गोष्टींमध्ये सहाय्यक ठरतील, विशेषतः त्या लोकांसाठी जे प्रेमविवाह करू इच्छितात, ज्यांच्या विवाहाचे योग वारंवार तुटतात किंवा विवाह शेवटच्या क्षणी थांबतो. त्यांच्यासाठी विशेष उपाय. कात्यायनी देवी व्रत. कन्यानी शुक्रवारपासून सुरुवात करून सलग 21 दिवस कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोप सुतन देव पतिन में कुरुते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे विवाहाचे योग अत्यंत प्रबल होतात. क्रमांक 10. मकर राशी. मकर राशीच्या जातकांसाठी हे वर्ष मिश्र परिणाम घेऊन येईल. जरी संपूर्ण वर्ष विवाहासाठी फारसे सहाय्यक नसले तरी 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत बृहस्पती उच्च राशीत तुमच्या सप्तम भावात विराजमान राहतील. ही स्थिती विवाहासाठी अत्यंत शुभ मानली जाते. तथापि साखरपुडा आणि विवाहाच्या दरम्यान जास्त अंतर ठेवू नका, कारण शनीची तिसरी दृष्टी पंचम भावावर असेल. त्यामुळे साखरपुड्यानंतर नात्यात काही तणाव किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि साखरपुडा तुटण्याची शक्यता राहते. जर तुम्ही आधीच योग्य तपासणी करून साखरपुड्यानंतर लवकरच विवाह केला तर तुम्हाला कोणत्याही समस्याचा सामना करावा लागणार नाही. तर दुसरीकडे सालाच्या सुरुवातीपासून ते 2 जून 2026 पर्यंतच्या का विवाहासाठी विशेष फलदायी ठरणार नाही, परंतु 2 जून ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यानच्या का अत्यंत शुभ आणि अनुकूल राहील. या काळात विवाह इत्यादी कार्य संपन्न होऊ शकते, तर 31 ऑक्टोबर नंतरचा कालावधी विवाहासाठी कमकुवत राहील. उपाय. शुक्रवारी सुहागिन स्त्रियांना वस्त्र द्या. प्रत्येक शुक्रवारी लाल किंवा गुलाबी वस्त्र, चुडी आणि बिंदी दान करा. यामुळे शुक्र ग्रह प्रसन्न राहतील आणि विवाह लवकर संपन्न होईल. क्रमांक 11. कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांसाठी हे वर्ष अत्यंत शानदार ठरणार आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारीपासून शुभ कार्याचे कारक ग्रह बृहस्पती देव तुमच्या पंचम भावात राहतील, जे साखरपुडा आणि विवाहाशी संबंधित गोष्टी पुढे नेण्यास सहाय्यक ठरतील. या कालावधीत तुमच्या विवाहाशी संबंधित गोष्टी पुढे जाऊ शकतात किंवा साखरपुडा होऊ शकतो. तसेच घरातील कुठला तरी मोठा बुजुर्ग तुमच्या विवाहात सहाय्य करेल. सांगावे की विवाहाचे योग फक्त वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून पर्यंत राहतील आणि त्यानंतर 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या का विवाहासाठी कमी अनुकूल राहू शकतो. अशा परिस्थितीत या कालावधीत गुरुग्रह तुमच्या विवाहाशी संबंधित बाबतीत साथ देणार नाही. मात्र 31 ऑक्टोबर नंतरचा कालावधी विवाहासाठी चांगला मानला जाईल. त्यामुळे आता तुमच्या विवाहाची गोष्ट पुढे जाऊ शकते. उपाय. गुरुवारला केळाच्या झाडाची पूजा करा. केळाच्या झाडाला हळदीने सिंचन करा, दीप प्रज्वलित करा आणि केला मिठाई अर्पण करा. यामुळे गुरुग्रह अनुकूल राहतील आणि योग्य जीवनसाथीचा मार्ग खुला होईल. क्रमांक 12. मीन राशी. विवाह योग 2026 नुसार मीन राशीच्या जातकांसाठी वर्ष 2026 अत्यंत शानदार ठरणार आहे. तथापि वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जून पर्यंतच्या का विवाहासाठी फारसा सहाय्यक ठरणार नाही, परंतु 2 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यानच्या का विवाह आणि साखरपुड्यासाठी अत्यंत अनुकूल राहील. सांगावे की या काळात तुमच्या पहिल्या भावाचे स्वामी पंचम भावात बसून लाभ भावाकडे पाहतील.
त्यामुळे ही विवाह आणि प्रेमविवाह करण्यासाठी सहाय्यक ठरेल। तसेच साखरपुड्यासाठी देखील वे शुभ राहील। 31 ऑक्टोबर नंतर बृहस्पती देव आणि गुरु ग्रहाची स्थिती पुन्हा विवाहाशी संबंधित बाबतीत कमकुवत राहील। साध्या शब्दांत सांगायचे झाले तर जर तुमची साखरपुड्या 31 ऑक्टोबर पूर्वी झाली तर तुमचा विवाह देखील संपन्न होऊ शकतो। उपाय: सोमवार व्रत। शिवपार्वतीचा स्मरण करत 16 सोमवारी व्रत करा। शिवलिंगावर दूध आणि पाणी अर्पण करा। विलंब किंवा अडचणी असलेले विवाह योग लगेच फलदायी होतात। शुक्रवारी दूध खीर दान करा। लक्ष्मीनारायण मंदिरात खीर किंवा पांढरी मिठाई भोग म्हणून अर्पण करा। यामुळे शुक्र आणि चंद्र दोन्ही ग्रह प्रसन्न राहतात आणि विवाहात मधुरता येते। तर मित्रांनो, ही होती ती राशी ज्या राशीचा विवाह 2026 च्या काही तारखांपर्यंत निश्चित होईल। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये सच्च्या मनाने जय लक्ष्मी नारायण नक्की लिहा आणि व्हिडिओला प्यारा लाईक करा। धन्यवाद।